मग ह्या परिस्थितीतून आल्यानंतर बापाचं नाव मोठं करायचं म्हणून लग्नानंतर सुद्धा नाव नाही बदललं. लग्नासाठी जेव्हा आई वडिलांशी आम्ही बोलत होतो तेव्हा माझ्या वडिलांनी एकच अट सांगितली की माझ्या पोरीचं नाव बदलायचं नाही. नागनाथ वाघमारे हे नाव आयुष्यभर ठेवायचं. त्या बापाचं नाव मोठं करायचं होतं. आणि सर, दलिताला, मागासवर्गीयाला, गरीब माणसांना सर प्रचंड इमानदार असतात आणि कष्ट करायची तयारी असते. त्यामुळे कष्ट करत राहायचं एवढंच डोळ्यासमोर होतं. म्हणूनच कदाचित मागितलं नाही, म्हणूनच कदाचित मिळालं असेल. तुम्ही मग अशी म्हणतात की मोठी मोठी नावं चर्चेत होती. आम्ही पत्रकार म्हणून आणि राजकारणाच्या भाषेत असं म्हणतात की ज्योती वाघमारेंमुळे अनेकांचा पत्ता कट झाला. तुम्हाला कल्पना होतीच की बरी मोठी नावं चर्चेत होती. बरं, आता तुमच्या ज्योती वाघमारेंच्या उमेदवारीमुळे पक्षात नाराजी आहे अनेकांची. सर, खरं सांगायचं तर मला त्या कुठल्याच गोष्टीची कल्पना नाही आहे. कारण मागील 3 वर्षापासून सुद्धा पक्षात काम करत असताना मी कुठल्याही लॉबीमध्ये, कुठल्याही सो कॉल्ड कुठले असतात ना, काही ना काहीतरी ग्रुप्स असतात, हे असं मी कशामध्येच सहभागी नाही झाले. शिवसेनेत आहेत असे? हो, तुमच्या पक्षात आहेत असे? मला कल्पनाच नाही आहे. इतर पक्षामध्ये, काँग्रेसमध्ये असताना तो अनुभव होता म्हणून मी इथे म्हणते. मी माझ्या कामाशी काम ठेवलं सर, आणि प्रामाणिकपणे काम करत राहिले. माझा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हा होता की सर, माझा नेता मुख्यमंत्री असताना सुद्धा तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी 24/7 अवेलेबल आहे, ही माझी ताकद होती. आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, जे अत्यंत उच्च शिक्षित आणि तरुण तडफदार असे खासदार आहेत, की जेव्हा आम्ही त्यांच्याकडे काही प्रश्न घेऊन जातो त्यावेळेला त्या प्रश्नांना न्याय देण्याची क्षमता जी त्यांच्यामध्ये आहे, किंवा कार्यकर्त्यांची बलस्थानं ओळखून त्यांना संधी देण्याची जी ताकद आहे, त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून काम करत होते. मी नाराजीचं बोलतो की बघा ना, कोण कोण नावाचे आहेत? राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, शायना एनसी, संजय निरुपम, ही सगळी मंडळी आहेत. माझ्या मते अडसूळ यांचं उघड नाराजी पण व्यक्त केली त्याच्याबद्दल. सर, ही सगळी माणसं, यांचं शिवसेनेतलं योगदान हे नक्कीच मोठं आहे. अडसूळ साहेब असतील, आदरणीय शेवाळे साहेब असतील, किंवा आदरणीय गजानन भाऊ कीर्तिकर असतील, ही सगळी माणसं यांनी यांचं आयुष्य शिवसेना दिलं आहे. त्यांच्या योगदानाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा मी मनापासून सन्मान करते सर. पण शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे. माझी उमेदवारी हा निर्णय आदरणीय पक्ष मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. मला खात्री आहे सर की एकनाथ शिंदे साहेब हे डिझास्टर मॅनेजमेंट करण्याबद्दल त्यांची ख्याती देशालाच नाही तर जगाला माहिती आहे. शिंदेसाहेब नक्की ह्या सगळ्या मान्यवर नेत्यांची समजूत काढतील.